सध्या दूध फारच कमी निघतंय आणि त्यातल्या त्यात फॅट पण कमी लागतोय। मित्रांनो, अशा प्रकारच्या चर्चा तक्रारी नक्कीच शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळतात। मित्रांनो, हे का होतं तर मित्रांनो, गायींला किंवा म्हशींला दिल्या जाणाऱ्या चाऱ्याचं प्रमाण किती किलो त्या ठिकाणी द्यायला पाहिजे याच्याविषयीची मित्रांनो माहिती नसणे हे यामागचं अगदी मोठं कारण आहे। मित्रांनो, गायींला किंवा दुभत्या जनावरांना जर तुम्ही योग्य आहार देऊ नाही शकले तर मित्रांनो त्या कशाच प्रकारे तुम्हाला एकसारखं दूध देऊ शकत नाही, एकसारखा फॅट त्या ठिकाणी देऊ शकत नाही। तर मित्रांनो, त्यामुळेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कुठल्या प्रकारच्या दुधाळ जनावरांना किती प्रकारचा आहार किती प्रमाणात त्या ठिकाणी द्यायला पाहिजे, कोणत्या वेळी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे, जेणेकरून मित्रांनो तुमचं दुधाचं उत्पादन वर्षभर सारखं राहील, त्याबरोबर तुमचा फॅटसुद्धा सारखा राहण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होऊन जाईल। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा आणि मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटनही दाबा, जेणेकरून तुम्ही असे दर्जेदार व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। एखाद्या दूध देऊ शकणाऱ्या जनावराला जसे की गाय किंवा म्हैस याला किती किलो आहार त्या ठिकाणी द्यायचा आहे तर हे मित्रांनो त्याच्या वजनावरनं त्या ठिकाणी ठरत असतं। आता ही पहिली गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट ज्याच्यावरनं आहार ठरतो ती गोष्ट म्हणजे की ते त्याच्या वयाच्या कुठल्या फेजमध्ये आहे। मित्रांनो, ते गर्भधारणा करू शकणाऱ्या इतक्या वयात आलेलं आहे का, किंवा त्यानं गर्भधारणा केलेली आहे का, किंवा ते गर्भधारणाच्या आधीचं वय त्याचं आहे का। जर गायीच्या बाबतीत म्हणायला तर ते कालवड वगैरे आहे का, म्हशीच्या बाबतीत असेल तर ते वासरू आहे का। तर मित्रांनो, या त्याच्या वयाच्या वेगवेगळ्या स्टेजवरनं सुद्धा आहाराचं प्रमाण त्या ठिकाणी कमी जास्त आपल्याला करावं लागत असतं। मित्रांनो, त्याचबरोबर आता आहारामध्ये जर म्हणायला गेलं तर मित्रांनो हिरवा चारा, कोरडा चारा, त्याचबरोबर पशुखाद्य आणि मिनरल मिक्सचर हे चार मुख्यत्वे मेन टाईप त्याच्यामध्ये येऊन जातात। तर मित्रांनो, यांचं एकंदरीत प्रमाण त्या ठिकाणी किती असायला पाहिजे तर मित्रांनो याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया। 500 किलो वजनाच्या 20 लिटर दूध देणाऱ्या गायीचा आहार। 500 किलो वजनाची दूध देणारी गाय साधारणपणे 3 ते 3.5% प्रमाणे 15 ते 17 किलो पाणीविरहित कोरडा आहार खाऊ शकते। मित्रांनो, दूध उत्पादनाच्या प्रमाणात पशुखाद्य द्यावे। उदाहरणार्थ 3 लिटर दूध उत्पादनासाठी 1 किलो पशुखाद्य आपल्याला द्यावेच लागते। म्हणजेच मित्रांनो, आपली गाय 20 लिटर जर दूध देत असेल तर मित्रांनो तिला 6.5 किलो पशुखाद्य द्यावं लागेल। आणि त्याचबरोबर मित्रांनो 1 किलो पशुखाद्य तिच्या शरीर पोषणासाठी द्यावे लागते। म्हणजेच मित्रांनो टोटल आपल्याला 7 ते 7.5 किलो पशुखाद्य दिवसातून 3 ते 4 वेळा त्या ठिकाणी आपल्याला विभागून द्यावेच लागते। मित्रांनो, आणखी आता हे झालं 7.5 किलो, पण आपल्या वजनाच्या कॅल्क्युलेशननुसार जे की गाईचं 500 किलो वजन आहे तिचे 3.5% वजन म्हणजेच 17 किलो तिला टोटल आहार पाहिजे। तर मित्रांनो त्यामध्ये 7 किलो आपण पशुखाद्य त्या ठिकाणी दिलेलं आहे, पण मित्रांनो 10 किलो त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे। गायीची भूक 10 किलो अजून शिल्लक राहिलेली आहे। तर मित्रांनो मग ती कशी पूर्ण करायची तर मित्रांनो त्यासाठी वाळलेला चारा 60% म्हणजेच 10 किलोच्या 60% म्हणजे 6 किलो वाळलेला चारा तुम्ही कडबा किंवा प्रक्रिया केलेले गवत, गव्हाचे भुसकट किंवा सोयाबीनचे भुसकट याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी देऊ शकता। मित्रांनो, यानंतर 40% म्हणजेच 4 किलो तिची भूक अजूनसुद्धा शिल्लक राहिलेली आहे। तर मित्रांनो आता जर आपल्याला हिरवा चारा त्या ठिकाणी द्यायचा असेल तर मित्रांनो आपल्याला कोरडं वजन 4 किलो पाहिजे। तर मग मित्रांनो तुम्ही हिरवा चारा 4 किलो द्यायचा नाही आहे, कारण की मित्रांनो हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जवळपास 80 ते 90% त्या ठिकाणी असतं। त्यामुळे त्याच्यातून निघणारा कोरडा चारा जर आपण काढायला गेलो तर तो अगदी कमी असतो। तर मग मित्रांनो एक हिशोब असा आहे की 5 किलो हिरव्या चाऱ्यामधून 1 किलो कोरडा चारा त्या ठिकाणी मिळत असतो। तर मग मित्रांनो आपला उरलेला 4 किलो कोरडा चारा जर हिरव्या चाऱ्याच्या माध्यमातून द्यायचा असेल तर मित्रांनो आपल्याला 20 किलो हिरवा चारा त्या ठिकाणी द्यावा लागेल। तर मित्रांनो मग हिरव्या चाऱ्यामध्ये तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा मका किंवा इतर काही हिरव्या दशरथ घास किंवा मेथी घास या काहीपैकी 20 किलो तुम्ही त्या ठिकाणी मोजून कडबा कुट्टी करून त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात। दुधाळ गाई किंवा म्हशींना त्यांच्या देणाऱ्या दुधासाठी मित्रांनो प्रति लिटर 5 ग्रॅम इतके मिनरल मिक्सचर पाजावे।
मित्रांनो, जर 20 लिटर एखादं जनावर दूध देत असेल तर मित्रांनो प्रति लिटर 5 ग्रॅम प्रमाणे 100 ग्रॅम इतकं मिनरल मिक्सचर त्या ठिकाणी आपल्याला द्यावंच लागतं. मित्रांनो, चाऱ्यामध्ये किंवा आहारामध्ये येणारी सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे मित्रांनो पाण्याचं प्रमाण. मित्रांनो, गाईला किंवा म्हशीला साधारण 1 लिटर दूध तयार करण्यासाठी तिला मित्रांनो 5 लिटर पाण्याची गरज त्या ठिकाणी असते. तर मग मित्रांनो, आपण उन्हाळ्यामध्ये या पाण्याचं प्रमाण साधारण 1 ते 2 लिटरने त्या ठिकाणी वाढवायला पाहिजे. मित्रांनो, यासाठी तुम्ही पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी त्यांच्या समोरच करून ठेवू शकता किंवा तुम्ही मुक्त गोठा जर केलेला असेल तर मित्रांनो त्यामध्ये तर जनावरांना ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस ते जाऊन त्या ठिकाणी पाणी पिऊ शकतात. तर मग मित्रांनो, सर्व आहाराबरोबरच पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी महत्त्वाचं त्या ठिकाणी दूध उत्पादनामध्ये त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मग मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमच्या गाईचं किंवा म्हशीचं वजन त्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि मित्रांनो, त्याच्या जास्तीत जास्त 4% इतकं वजन त्या ठिकाणी, जसं की मी आपल्या उदाहरणामध्ये 500 किलोसाठी साधारण 17 किलोचा आहार मित्रांनो कोरडा आहार त्या ठिकाणी द्यायचा असतो. तर मग मित्रांनो त्या जनावराच्या पोटात 17 किलो आहार बसेल इतकी भूक नेहमीच त्या ठिकाणी असते. तर मग मित्रांनो तुम्ही दिवसामध्ये कितीही वेळा 2 वेळा किंवा 3 वेळा त्या ठिकाणी ते टाकू शकतात, जेणेकरून त्याची बेरीज 17 किलो त्या ठिकाणी होऊन जाईल. आणि मित्रांनो नक्कीच तुमचं दूध त्या ठिकाणी पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी तेवढंच राहील, फॅटसुद्धा तेवढाच राहील आणि SNFसुद्धा तेवढाच राहील, तुमच्या दुधाची प्रतसुद्धा त्या ठिकाणी वाढतच राहील. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. मित्रांनो, अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांनो काही सूचनांसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद.